यवतमाळमधील भारी गावाजवळ पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सभास्थळी लावलेल्या खुर्च्यांच्या मागे राहुल गांधी यांचा फोटो आणि काँग्रेसला देणगी देण्यासंदर्भातील स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत। मुळात ही चूक खुर्च्या पुरवणाऱ्या कंत्राटदाराची असून याच खुर्च्या काही दिवसांपूर्वी नागपुरात काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आल्या होत्या। तेव्हा प्रत्येक खुर्चीच्या मागे काँग्रेसला देणगी देण्यासंदर्भात माहिती देणारे स्टिकर लावण्यात आले आहेत। आज मोदींच्या सभेसाठी आणलेल्या खुर्च्यांमध्ये काही खुर्च्या काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आलेल्या असाव्यात आणि त्यामुळेच त्यांच्यावर हे स्टिकर दिसतात। तर यावर आमदार रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। जेव्हा मी काय बोलणार नाही म्हणजे त्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी एक संदेश भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा तिथे असणाऱ्या नागरिकांना हे देत आहेत। इथे या भाषण ऐका, तुम्ही ज्या गाडीला आणलं गेले, जेवण जे काय तुम्हाला दिलं गेले ते तुम्ही खावा, पण शेवटी मतदान हे काँग्रेसलाच नाही तर मित्र पक्षालाच आपल्याला करायचंय। हे भाजपचेच नेते आता तिथं संदेश जर देत असतील त्याला आम्ही काय करणार। त्यामुळे हा संदेश जास्त योग्य आहे आणि अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये भाजपला या महाराष्ट्रातून सर्व लोक, सर्व नागरिक, सर्व मतदार हे नाकारतील हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल। भाजप कार्यकर्ते नागरिकांना संदेश देत आहेत की काँग्रेसला मतदान करा, असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय। यवतमाळमध्ये महिला बचत गटाचा हा महामेळावा होतोय, ज्याला संबोधित करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी। यवतमाळ जिल्ह्यात हा महामेळावा होतोय आणि याला जवळपास 2 ते 2.5 लाख महिला या मेळाव्यात सहभागी होतील असा अंदाज वर्तवला जातोय। पण मोदींच्या सभेत ज्या खुर्च्या आणण्यात आलेल्या आहेत त्या काही खुर्च्यांच्या मागे राहुल गांधींचे स्टिकर्स आहेत आणि काँग्रेसला देणगी देण्यासाठीची जी माहिती आहे ती माहिती या स्टिकर्सवर देण्यात आलेली आहे। त्यामुळे थोडंसं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की सभा आहे मोदींची आणि ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांच्या मागे स्टिकर्स आहेत राहुल गांधींचे। आणि याच खुर्च्यांचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी प्रणय निर्माणनी। आज यवतमाळमध्ये भव्य महामेळावा महिलांचा जो होणार आहे त्याला संबोधित करण्यासाठी येणार आहे। परंतु या सभेच्या ठिकाणी जर आपण बघितलं लाखोंच्या संख्येने खुर्च्या लावण्यात आलेल्या आसन व्यवस्था, परंतु त्या आसन व्यवस्थेत जर आपण पाठीमागे जर स्टिकर जर आपण बघितलं खुर्च्याच्या पाठीमागे तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे स्टिकर लागलेले। त्यामुळे एकच चर्चेला उधाण आलेले की नरेंद्र मोदी यांच्या सभेत राहुल गांधींचे स्टिकर खुर्च्यावर असल्यामुळे थोडं चर्चेला सुरुवात झालेली आहे। खरं तर पाहिलं तर मोदीच्या सभेत राहुल गांधीचे स्टिकर लावलेल्या खुर्च्या का असा प्रश्न सर्वांनाच उपस्थित होत आहे। मुळात ही चूक जी चूक आहे ती खुर्च्या पुरवणाऱ्या कंत्राटदाराची असून याच खुर्च्या काही दिवसांपूर्वी नागपुरात काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आल्या होत्या। तेव्हा प्रत्येक खुर्चीच्या मागे काँग्रेसला देणगी देण्यासंदर्भात माहिती देणारा एक स्टिकर लावण्यात आला होता। त्यावर राहुल गांधी यांचा फोटो आणि काँग्रेस पक्षाला देणगी देण्यासंदर्भात आवश्यक तपशीलसह QR कोड छापण्यात आला होता। आज मोदींच्या सभेसाठी आणलेल्या या खुर्च्यामध्ये काही खुर्च्या काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आलेल्या असाव्यात आणि त्यामुळेच त्यांच्यावर हे स्टिकर दिसून येते अशी चर्चा सुरू झाली। परंतु जशी ही माहिती अनेकांना कळली तेव्हा तातडीने ह्या ज्या खुर्च्याचे जे स्टिकर आहे ते मोडून काढण्याचं काम सुरू आहे। परंतु खुर्च्या ज्या आहेत त्या खूप आता मोठ्या प्रमाणात दिसत आहे। सुरुवातीला 10-12 खुर्च्या दिसल्या, पण नंतर जेव्हा तपासणी केली असता अनेक खुर्च्या अशा आहे की त्या ठिकाणी राहुल गांधीचे स्टिकर आहे ते लावण्यात आलेले। परंतु आता ह्या सगळ्या खुर्च्या जे स्टिकर आहे ते काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, यवतमाळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।